आज आपण एका खूपच महत्त्वाच्या आणि खरं तर ऐतिहासिक विषयावर बोलणार आहोत. तर भारतीय राजकारणात नुकतीच एक मोठी घडामोड झाली आहे. डॉक्टर मेनका गुरुस्वामी या भारताच्या पहिल्या ओपनली क्वियर खासदार बनले आहेत, म्हणजे ज्यांनी स्वतःची लैंगिक ओळख अभिमानाने स्वीकारली आहे. आणि हो, ही खरंच एक ऐतिहासिक घटना आहे. पण मग लगेचच मनात प्रश्न येतो की क्वेअर म्हणजे नेमकं काय आणि एका व्यक्तीच्या खासदार बनण्याला इतकं महत्त्व का दिलं जातंय, बरोबर ना? चला हेच समजून घेऊया. ओके, तर सगळ्यात आधी क्वेअर खासदार ही संकल्पनाच काय आहे ते बघूया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्वियर म्हणजे अशी कुठलीही व्यक्ती जी पारंपरिक म्हणजे पुरुष, स्त्री किंवा स्ट्रेट, ज्याला आपण हेट्रोसेक्शुअल म्हणतो, या चौकटीत बसत नाही. आता हा शब्द आला कुठून, त्याचा अर्थ कसा बदलत गेला, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर या शब्दाचा प्रवासच बघूया. पूर्वी क्वियर हा शब्द एक अपमान म्हणून वापरला जायचा, विचित्र किंवा असामान्य असं म्हणून लोकांना हिणवण्यासाठी. पण मग LGBTQ+ समुदायाने तोच शब्द पुन्हा आपलासा केला आणि त्याला एक सकारात्मक, सर्वसमावेशक ओळख दिली. किती मोठी गोष्ट आहे ही. या शब्दाला ना एक अम्ब्रेला टर्म किंवा छत्री शब्द असंही म्हणतात. का? कारण या एका छत्रीखाली अनेक वेगवेगळ्या ओळखी येतात, जसं की समलिंगी म्हणजे गे किंवा लेस्बियन, मग बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, नॉन बायनरी आणि अशा अनेक. त्यामुळे हा शब्द खूप लवचिक आहे. ओके, तर क्वियर हा शब्द तर समजला. आता जरा LGBTQ+ या पूर्ण संकल्पनेबद्दल बोलूया, जी आपण खूप वेळा ऐकतो. आपण नेहमी ऐकतो LGBTQ+, पण याचा नेमका अर्थ काय? चला एक एक करून बघू. L म्हणजे लेस्बियन, G म्हणजे गे, B म्हणजे बायसेक्शुअल, T म्हणजे ट्रान्सजेंडर, Q म्हणजे क्वियर आणि ते जे अधिकचं चिन्ह आहे ना, म्हणजे प्लस साइन, त्याचा अर्थ आहे यात समाविष्ट नसलेल्या इतर सर्व लैंगिक ओळखी. ठीक आहे, तर ह्या सगळ्या संकल्पना आपण समजून घेतल्या. आता परत येऊया त्या व्यक्तीकडे ज्यांच्यामुळे ही सगळी चर्चा सुरू झाली आहे, डॉक्टर मेनका गुरुस्वामी. त्या फक्त एक खासदार नाहीत, तर त्या सर्वोच्च न्यायालयातल्या एक ज्येष्ठ वकील सुद्धा आहेत. आणि त्यांचा प्रवास खरंच खूप महत्त्वाचा आहे. आठवत आहे, 2018 मध्ये कलम 377 रद्द झालं होतं. त्या ऐतिहासिक खटल्यात त्यांची भूमिका प्रचंड महत्त्वाची होती. खरं तर त्याच निकालामुळे भारतात समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता मिळाली. तर त्या पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांनी 6 एप्रिल 2026 रोजी खासदारकीची शपथ घेतली. ओके, ही झाली सगळी माहिती. पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया की या एका घटनेला इतकं महत्त्व का दिलं जातंय? याचं उत्तर एका शब्दात आहे, पहिल्या. त्या भारताच्या संसदीय इतिहासातल्या पहिल्या ओपनली LGBTQ+ खासदार आहेत. विचार करा, पहिल्यांदाच असं घडतंय. मग हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण यामुळे काय होतंय, तर LGBTQ+ समुदायाला राजकीय स्तरावर एक चेहरा मिळतोय, एक आवाज मिळतोय. ही गोष्ट समानतेचं आणि सर्वसमावेशकतेचे खूप मोठं प्रतीक आहे. संसदेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असणं म्हणजे त्या समुदायाच्या प्रश्नांना, त्यांच्या हक्कांना थेट एक व्यासपीठ मिळणं. एका वाक्यात सांगायचं तर ही घटना ऐतिहासिक आहे, कारण यापूर्वी भारताच्या संसदेत कोणतीही खुल्या LGBTQ+ ओळखीची व्यक्ती खासदार नव्हती. हे एकच वाक्य या घटनेचं सगळं महत्त्व सांगून जातं. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मागे राहतोच की राजकारणात मिळालेलं हे प्रतिनिधित्व LGBTQ समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी पुढे जाऊन कोणते ठोस बदल घडवून आणू शकेल, यावर विचार करणं गरजेचं आहे.